नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यसेवा आयोगानं परिपत्रक काढून त्यांच्याकडच्या भरतीच्या साठीचं एक पाऊल पुढे टाकलं आणि या निमित्तानं राज्यसेवा आयोगानं आत्तापर्यंत एसईबीसी साठी राखीव ठेवलेल्या जागा खुल्या वर्गात घेण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाच्या नंतर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। या अशा प्रकारच्या निर्णयामुळे मराठ्यांच्या साठीचं राज्यसेवेतलं आरक्षण संपुष्टात आलंय। अर्थातच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर ते टिकणं शक्यच नव्हतं। आताच्या परिस्थितीमध्ये मराठा उमेदवारांना दोन पर्याय उरले आहेत, खुल्या प्रवर्गाचा किंवा ईडब्ल्यूएसचा, अर्थात आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा। तिथे सुद्धा स्पर्धा आहेच। या अशा प्रकारच्या धोरणांमुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करणारे तमाम घटक आता काय म्हणणार आहेत, याच्या पलीकडे जाऊन संभाजीराजेंचं नवीन पत्र हे राज्य सरकारची डोकेदुखी ठरू शकतं का, या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। मराठ्यांचं आरक्षण आत्ताच्या घडीला पूर्णपणे संपुष्टात आलं असेल तर मराठा आंदोलन उभं राहणार की विद्यमान सरकार असेपर्यंत मराठ्यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र रीतीनं होणार नाही, हा सुद्धा प्रश्न आहेच। त्यानिमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा मराठे खुल्या प्रवर्गातच। आपल्या सोबतच्या आजच्या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं विकास लवांडे आहेत। आपल्या सोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत आणि कायदेतज्ञ या नात्यानं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। माझा आत्ताचा पहिला आणि थेट प्रश्न आबासाहेब पाटलांना। आबासाहेब पाटील, ताजा निकाल किंवा ताजा राज्यसेवा आयोगाचा निर्णय काय सांगतो आणि आक्षेप काय आहे? प्रसादजी, मी खरं तर आपल्याला धन्यवाद देतो की आपण ही चर्चा आज लावली आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला या सरकारच्या भावना कळल्या की सरकार मराठ्यांच्या बाबतीत किती प्रयत्न करतंय आणि मराठा समाजाला काय देतंय। संपूर्ण मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे। सगळा युवा वर्ग जो एमपीएससी राज्यसेवा करणारे असतील किंवा इतर विभागातले जे विद्यार्थी आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली, ती सगळी संपवून टाकली आणि मराठ्यांना शासकीय सेवेतनं हद्दपार करण्यास हे शासनातले जातीवादी अधिकारी आणि सरकारमधले काही मंत्री हे यशस्वी झालेले आहेत। मला एक कळत नाही की उपसमिती जी स्थापन करून ठेवलेली कशासाठी स्थापन केलेली आहे, या उपसमितीचं काय काम आहे? ठीक आहे आबासाहेब, त्यावर येऊ। हे राज्यसेवा आयोगाच्या नव्या परिपत्रकावरचे आक्षेप पटकन सांगा आबासाहेब। त्या नवीन परिपत्रकामुळं एक तर मराठे ईडब्ल्यूएस मध्ये गेले, तिथं पण फसले, कारण तिथं वयोमर्यादेचा विषय होता, मेरिटचा, तिथून ते आउट झाले। दुसरा एसईबीसीच्या ज्या हक्काच्या जागा होत्या त्या सगळ्या जागा यांनी खुल्या वर्गात ट्रान्सफर करून दिल्या आणि खुल्या वर्गात टाकल्यामुळं तिकडे मुलं बाद झाले आणि ना खुल्या वर्गात गेले ना ईडब्ल्यूएस मध्ये गेले। या हक्काच्या जागा सगळ्या संपुष्टात करून टाकल्या आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादेमुळे ते खुल्या वर्गात जाऊ शकत नाहीत, हे वारंवार आम्ही सरकारकडे सांगितलेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवलंय, परंतु आज सरकारची काय मानसिकता आहे मला माहित नाही। ठीक आहे, पण आबासाहेब मला आपल्याला थांबवायचं आहे आणि पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, एकदा का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की त्याच्यानंतर राज्य सरकारच्या समोर याशिवाय वेगळे कुठले मार्ग असणार आहेत? या निमित्तानं राज्यसेवेमध्ये भरती तरी सुरू झाली, ही सकारात्मक बाब नाही का आबासाहेब पाटील? बिलकुल नाही। एक सरकार इकडं मराठा आरक्षणावरती आक्षेप घेतं, मराठांचं सर्टिफिकेट बाद करतं, मग ज्या ठिकाणी एससी एसटी मध्ये जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत
जे कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड आहे, कास्ट अवैध ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टानं. मग एखाद्यानं जर कास्ट अवैध असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, ज्यांनी दिलं त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. अशा लोकांना आज जवळपास अधिसंख्य पदावरती अनेक जी आर निघाले, ते तुम्ही व्हॅलिड करता बर. आणि इथं हक्काच्या जागा असताना तुम्ही बाहेर काढता. म्हणजे हा पक्षपात नाही का? आता कायदा याच्यावर एका समाजाला याच्यावर किंवा आपल्याला दुसऱ्या समाजाला याच्यावर कायदा आपल्याला दुसरा आहे. याच्यावर असं काय आपल्याला आहे? सरकारची भूमिका ऐकायचीच आहे. आपल्या सोबत त्या निमित्तानं मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता विकास लवांडे आहेत. विकासजी, आपण आबासाहेब पाटलांचे तर्क ऐकले असतील. माझा त्यांना जो प्रश्न होता तो प्रश्न मी आपल्या समोरही ठेवतो. एकदा सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्याच्या नंतर एसीबीसीचं आरक्षण मराठा वर्गाला राहत नाही, मराठे मागास नाहीत असं सर्वोच्च न्यायालयात म्हटलं गेल्याच्या नंतर अशा प्रकारचा आदेश येणं स्वाभाविक होतं का आणि राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी केली आहे का? अगदी बरोबर आहे. तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याशी मी बऱ्यापैकी सहमत आहे. सुप्रीम कोर्टाचा एकदा निकाल आल्यानंतर राज्य सरकारसमोर कुठलाही पर्याय राहत नाही आणि ज्या राज्य सेवा आयोगाच्या मार्फत वेगवेगळ्या पदावर जागा भरल्या जातात, निश्चित केल्या जातात. गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीस साहेबांच्या काळामध्ये शासनाच्या कुठल्याही जागा भरल्या गेल्या नव्हत्या. त्यानंतरचा काळ सुद्धा एससीबीसीचं आरक्षण किंवा सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत मराठा संघटनांचा राज्य सरकारवर तितका दबाव होता की त्या निकालापर्यंत आपण कुठल्याही सरकारी जागा भरण्यात येऊ नये. त्यामुळे बरं. तो सगळा जो काय प्रकार आहे तो सगळा संपल्यानंतर आता नव्याने जे काय राज्य सेवा आयोग आहे, जे स्वायत्त संस्था आहेत, त्यांनी जे काही जागा भरण्याच्या संदर्भामध्ये निर्देश कायद्याच्या चौकटीत राहून दिलेले आहेत ते आपल्याला मान्य करावे लागतील. विकासजी, आणि एक पुढचा प्रश्न या निमित्तानं असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत असताना मराठा समाजाकडून त्यांच्या रोजगार आणि शिक्षणाच्या संदर्भातला प्रश्न मात्र कायम राहतो. त्याला राज्य सरकार समाधानकारक उत्तर देऊ शकणार आहे का? शिक्षण आणि रोजगाराचे कुठलेही प्रश्न त्याच्यामुळे प्रलंबित राहत नाहीत. जे आजपर्यंत आहेत तेच प्रचलित कायदे आतापर्यंत जे आहेत ते पुढे चालू राहणार आहेत. जे आतापर्यंत वेगवेगळ्या पदावर गेले किंवा जे शिक्षण घेऊ शकले ते कुठल्या आरक्षणात नव्हते. त्यामुळे आरक्षण असलं तरच शिक्षण मिळणार आहे, आरक्षण नसेल तर शिक्षण मिळणार नाही, अशी काही परिस्थिती नाही. आणि रोजगाराच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय संकट आहे. आपल्या देशामध्ये 45 वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचा दर आपल्या देशामध्ये ओढवलेला आहे. हे काय महाराष्ट्राचं किंवा मराठ्यांच्या पुरतं संकट नाहीये. आणि ओपन जागामध्ये स्पर्धा जरी असली तरी आरक्षणामध्ये सुद्धा स्पर्धा असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचं नावच स्पर्धा परीक्षा आहे. 100 जागासाठी 10,000 विद्यार्थी बसणार. स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा होत राहणार. ठीक आहे. याच्यावर एक पटकन आबासाहेब पाटलांचा तर्क घेऊ, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्यासाठीचे वेगळे प्रश्न आहेत. आबासाहेब पाटील, आपण विकास लवांडेंच्या मुद्द्याचा प्रतिवाद करू इच्छित आहे का? अहो लवांडे साहेब, एससीबीसीच्या वर्गातून जे विद्यार्थी नियुक्त झाले होते ते आता खुल्या वर्गात जागा गेल्यानंतर त्याच्यातून बाद झाला. तुम्ही 2 वर्षपूर्वी ज्यांच्या नियुक्त्या 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या आहेत, आजचा जी ज्यांची निवड झालेली एससीबीसीच्या मार्फत त्यांची निवड ही कंटिन्यू केलेली आहे, ती रद्द केलेली नाही. खोटं बोला, तुम्ही ऐकून घ्या पहिला. एससीबीसीच्या ज्यांच्या निवड झालेली आहे त्यांची नियुक्ती कायम केलेली आहे. माहिती घ्या. माहिती घेऊनच बोलतोय. एससीबीसीची नियुक्ती ज्यांची झाली ती कायम केलेली आहे. जरा माहिती घ्या. कुठे आज ज्या पद्धतीने सगळे मुलं बाहेर पडले तुम्ही सगळ्यांना आज सगळ्यात विकास लवांडे, एक मिनिट. विकास लवांडेजी, एक मिनिट. मला हस्तक्षेप यासाठी करावा लागतोय कारण शब्दाला शब्द भिडत राहील, वेळ जाईल त्यामध्ये. आबासाहेब पाटलांचा असा दावा आहे की आजचा एक जी आर आहे, ताजा शासन आदेश आहे, ज्याच्या आधारावर ते काही मांडू इच्छित आहेत. आबासाहेबांना आपण वेळ देतोय. आबासाहेब, आपण 40 सेकंदात मांडा आजच्या ताज्या शासनादेशावर तुमचा आक्षेप काय आहे. विकास लवांडेजी, 1 मिनिट ऐका, आबासाहेबांना त्यांची भूमिका मांडू द्या. ऐकून घ्यायचं नसेल तर मी बोलत नाही. तुम्ही ऐकून आबासाहेब, मी प्रश्न विचारलाय. चुकीचं खोटं बोलू नका. तुम्ही खोटं बोलतो, आम्ही कशाला खोटं बोलू? आम्ही काय खोटं सांगा तुम्ही काय खोटं बोलला? अपडेट घ्या. तुम्ही सांगा ना काय खोटं बोललं. जे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायचे सांगतो. तुम्ही काय खोटं बोलता ते सांगतो तुम्हाला. तुम्ही काय खोटं बोलता ते सांगतो. तुम्ही पहिला ऐकून घ्या. महिला मुद्दा सांगतोय. एससीबीसीच्या अंतर्गत ज्यांची निवड झाली त्यांची निवड कायम ठेवलेली आहे. ठीक आहे. कुठं ठेवले पहिला मुद्दा प्रसादजी मला क्लिअर करू दे.
अहो राज्यातल्या एससीबीसीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आता खुल्या वर्गात गेल्यावर खुल्या वर्गातलं मेरिट लागलं. माझ्याकडे आता डिटेल्स आहे की 9 एमपीएससीचे सप्टेंबर जवळपास 2020 पर्यंत EWS 9 सप्टेंबर 2020 पर्यंत 9 सप्टेंबर 2020 पर्यंत काय? तुमच्या आघाडी त्यांची सरकारचा निवड विजय झाली असो. होती, त्यांची तुम्ही निवड बोललेला त्याच पद्धतीने निवड पुढे त्यांना केल्याबद्दल नियुक्त तुमचा मिळणार विजय आहे. असो. तुमच्या आघाडी सरकारचा विजय असो. निवड सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि बाहेर पडलेल्यांना तुम्ही विचारू नका. तुम्ही केलं तेच खरं आहे आणि तुम्ही आबासाहेब- तेच करणार आहे. तुम्ही मला आबासाहेब- आरक्षण देणार नाही. आबासाहेब एक आणि मिनिट, विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून आबासाहेब गुणरत्न सदावर्तेंना विचारू द्यात मला. आबासाहेब आणि विकास लवांडे, आपण गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारतोय कारण शब्दाला शब्द भिडत राहतोय, वेळ चाललाय चर्चेमध्ये. गुणरत्न सदावर्ते, आत्ताच्या घडीला नक्की सेवेत कोण राहणार आहे का एसीबीसीच्या भरोशावर, का आता एसीबीसी नावाचा विषय राहिलेला नाही, मराठ्यांनी खुल्या प्रवर्गातूनच आपलं मेरिट सिद्ध करून नोकरी मिळवायची आहे? मी गांभीर्यानं महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की देर दुरुस्त का होईना 3 हुतात्मे झाले. एक बुलढाण्याचा कुलकर्णी, दुसरा धनगर समाजाचा रत्नागिरीचे झोरे आणि तिसरा स्वप्नील लोणकर. या तिघाही हुतात्म्यांना परीक्षा होऊ देत म्हणून ज्यांनी हुतात्म्य पत्कारलं या जाड कातडीच्या सरकारने त्यांच्या हत्या केली. त्यांची वाट पाहिली की किती मरतात आणि केवळ मराठा अठ्ठासा पोटी आम्ही पहिल्या दिवसापासून माननीय न्यायालयामध्ये सांगत होतो, मॅट कोर्टामध्ये, की ताबडतोब माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे तुम्ही रिकास्ट ऑफ मेरिट लिस्ट करा आणि मराठ्यांना त्याच्यातून एसीबीसीना त्याच्यातून वगळा. परंतु सरकारने म्हणजे एमपीएससीनी जे मॅट मध्ये अफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की आम्ही परीक्षा घ्यायला तयार आहोत, परंतु खासदार संभाजी असतील किंवा आता आपले जे पाटील साहेब जे चर्चा करत आहेत पाटील साहेब असतील, यांनी परीक्षा होऊ नये अशी यांची कायमची कडक भूमिका ठेवली आणि त्याच्यामध्ये 3 विद्यार्थ्यांची हत्या, इन्स्टिट्यूशनल मर्डर म्हणतात याला, हत्या व्हावी लागली आणि त्याच्यातून सदावर्तेजी, होईना सदावर्तेजी, माझा प्रश्न मग असा आहे की आता जो ताजा शासनादेश आलाय तो कशा प्रकारे आणि कोणाच्या फायद्याचा आहे? सगळ्यांच्या फायद्याचा आहे का कोणा एका वर्गाच्या फायद्याचा आहे? आत्ताचा जो शासन आदेश आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एसईबीसीचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण कोणत्याच परिस्थितीत राहणार नाही. मराठ्यांचं आरक्षण वगळून सर्वांच्या हितासाठीचा शासन आदेश आहे. याच्यामध्ये एसईबीसी म्हणून किंवा यापूर्वी ज्या प्रकारे मराठ्यांना आरक्षण दिलं होतं त्या धर्तीवर ना डेप्युटी कलेक्टर, ना तहसीलदार, ना PSI काही होता येणार नाही. आणि ही मोठी उपलब्धी आहे, खुल्या वर्गासाठी उपलब्धी आहे. आणि हेच जर शहाणपण अजित पवारांना जे आता सांगितलं परीक्षा घेतो, हे अगोदर हे 3 हत्या होण्याच्या आधी हे 3 बळी लोणकर विद्यार्थी जाईपर्यंत झालं असतं तर हत्याही झाल्या नसत्या आणि परीक्षाही झाल्या असत्या. याच्यावरची प्रतिक्रिया पटकन आबासाहेब पाटील. 1 मिनिट, गुणरत्न सदावर्तेजी, आबासाहेब पाटील बोलतायत. आबासाहेब. सदावर्तेंनी जो विषय मांडला की त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एससीबीसीचं ते रद्द करावं लागेल, हा कोर्टाचा आदेश आहे आणि त्याच्यानुसार हे नियुक्त्या देता येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आता सांगितलं की 3 हत्या झाल्या, सरकारनं 3 हत्या घडवून आणल्या, त्याच पद्धतीनं आमचाही आरोप आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 45 विद्यार्थी आमचे सुद्धा मराठा आरक्षणासाठी बळी गेलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा आत्महत्या झालेले आहेत. हे आज 3च तुम्हाला दिसलं, पण याच्या पूर्वी अनेकांनी आत्महत्या केल्या. या आरक्षणासाठी अनेकांचे बळी गेलेले. पाटील साहेब, असंविधानिक ठरलेलं आरक्षण आहे. बरोबर आहे ना, माझं ऐकून घ्या ना. तुम्ही 2 मिनिटं तुमच्या मुद्द्याची सहमती दर्शवली ना मी. तुम्ही जो मुद्दा सांगितला तोच मी तुम्हाला सांगतोय की आज ज्या पद्धतीने सरकारनं जे निर्णय घ्यायला पाहिजे होता, एससीबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर ही जी विद्यार्थी निवड झालेले आहेत या विद्यार्थ्यांना आम्ही वारंवार सांगितलं की ह्यांना तुम्ही त्यांच्या 13% जागापर्यंत निवड दिलेली आहे, यांना तुम्ही कुठल्या वर्गात कन्सिडर करणार आहात? एक EWS मध्ये करणार आहात का खुल्या वर्गात कसं करणार आहात? या विद्यार्थ्यांची सोय काय लावणार, हा महत्वाचा प्रश्न आहे प्रसादजी. याच्यावरचं उत्तर थोड्या वेळापूर्वी विकास लवांडे आपल्याला देऊ इच्छित होते. आबासाहेब, आपण ऐकलेलं असेल कदाचित ते. विकास लवांडे आपल्याला हेच सांगू इच्छित होते की 9 सप्टेंबर पर्यंतच्या नियुक्त्या एससीबीसी अंतर्गत ठेवलेल्या आहेत. तुम्हाला तसे कागदपत्री पुरावे सापडतायत का? माझा मुद्दा पूर्ण होते. कुठेही अशा जागा रिक्त ठेवलेल्या नाहीत. आजचा GR नुसार सगळ्याच्या सगळ्या खुल्या वर्गात टाकले आणि खुल्या वर्गात गेल्यामुळे काय होणार आहे, खुल्या वर्गाचं मेरिट ते लागणार.
एसीबीसीच्या मेरिट डाऊन झालं, बर. ते विद्यार्थी तर वगळले गेले. ईडब्ल्यूएस मध्ये गेलं तर तिथं वयोमर्यादा मिळणार नाही. त्यांचं मेरिट प्रमाणे जे काही 5-10 लोकांना ती ज्या जागा होत्या, समजा ईडब्ल्यूच्या 69 जागा आहेत, त्या 69 जागामध्ये कुठली वाढ केली नाही, तर तशीच ठेवलेली आहे. मग मराठा त्याच्यात गेले किती? 4-5 लोक गेले आणि खुल्या वर्गात 4-5 लागले. मग समजा 250 जागा आहेत, 250 जागातले 10 लोक लागले, बाकीची लोक संपुष्टात आले. हा महत्वाचा मुद्दा मी आपला आत्ता आक्षेप काय आहे त्याच्या संदर्भात मला आपल्याला हेच विचारायचं आहे. वेळेची मर्यादा आहे, आपण पटकन सांगा. आत्ताच्या नव्या शासनादेशामुळे मराठ्यांचं नुकसान होतंय असं सुचवायचंय का? 100% नुकसान होणार आहे. जर 13%च्या जागाप्रमाणे 250 जागातल्या 10 जागा गेल्या तर 200 जागा ह्या वगळल्या जातील आणि 250 पैकी 240 विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. हे विद्यार्थी नियुक्त होऊन सुद्धा शासनामध्ये नियुक्त होणार नाहीत, त्यांना निवडपत्र मिळणार नाहीत, हीच खरी बाब आहे. आता मग आणि विकास याच्यावरती लवांडे, विकास लवांडे आत्ताच्या भाऊ- घडीला आपण नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध विद्यार्थ्यांचं, परीक्षार्थींचं, उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचं फ्रस्ट्रेशन, नैराश्य पाहतोय. नव्या शासनादेशामुळे त्यांच्या नैराश्यात भर पडणार आहे का तुम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णयाची अंमलबजावणी करू पाहताय? प्रसादजी, कुठलंही सरकार हे घटनेच्या चौकटीत चालत असतं, कायद्यावर आधारित चालत असतं. पण 3 कुठलेही निर्णय हे कायद्याच्या चौकटीत घेतले स्वप्नील जातात. लोणकरच्या मृत्यूपर्यंत वाट पाहत होतं का सरकार? कुणाची वाट पाहत होतं? आणि कोण शहाणपणा, म्हणजे पवार कुटुंबातला शेवटचा तो नवीन पोरगा आमदार झालेला, तो शहाणपणाने सांगतो परीक्षा घ्या म्हणून, आणि तो सांगतो की कारवाई करा म्हणून. अरे स्वतःचे कमीत कमी जे निधी मिळतं ना आमदारकीचा, तो निधी तरी त्या लोणकरच्या विद्यार्थी त्याच्या वडिलाचं कर्ज फेडण्यासाठी दिला असता तर शहाणपणाचं ठरलं असतं. तुम्ही मराठ्यांसाठी परीक्षा घेतली नाही. तुम्ही आता शिकवता का सुप्रीम कोर्ट? आम्ही वारंवार म्हणत होतो, एक विद्यार्थी मरण्याच्या अगोदर म्हणत होतो, दुसरा विद्यार्थी मरण्या अगोदर 3 विद्यार्थी मिळे, आणि आता तुम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालय दिसायला का एकही विद्यार्थी एसीबीसीचा लागणार नाही. खुल्या वर्गातलं जे आहे प्रतिनिधित्व ते वाढणार आहे, आणि त्या अनुषंगाने टक्केवारीतलं मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व वाढणार आहे. ठीक आहे सदावर्तेजी, आपली भूमिका लक्षात येते. विकास लवांडेंना उत्तर द्यायचं आहे त्याचं. माझा वेळ त्यांनी घेतलेला आहे आता. मी मला त्यांचा देतोय वेळ मला आपल्याला द्या. वेळ. मी आपल्याला वेळ देतोय त्यांचा वेळ विकासजी. मला द्या आता. जी बिलकुल. विकासजी बोला, आपल्यासाठी पूर्ण जे 1 मिनिट आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यात एकही गुण चांगला दिसत नाही मला. जे मराठा सतत द्वेष करतात, उठता बसतात, 3 टाइम मराठा द्वेष करत असतात. मराठा द्वेषी असलेले हे गुणरत्न सदावर्ते स्वतःला ऍडव्होकेट समजतात. मात्र चर्चेमध्ये कसं बोलावं, किती आक्रस्ताळेपणाने बोलावं, किती द्वेषापोटी बोलावं, हे त्यांनी आता प्रदर्शन महाराष्ट्राला करून दिलेलं आहे. त्यांची ही जी काय प्रदर्शन करणारी आता जी काय घटना घडली 1 मिनिटापूर्वी आता जी चर्चा केली, याच्यातनं त्यांचं लक्षात येतं किती मराठा द्वेष हे ओतप्रोत भरलेला आहे त्यांच्यामध्ये. बरं, त्या द्वेषापोटी ते विकासजी तांडव करत आहेत. वैयक्तिक टिप्पणी टाळूया, चर्चेवर येऊया, मुद्द्यावर येऊया. प्रसाद काटे ते काय बोलले तुम्हाला ऐकू नाही आलं का? अगदी मी त्यातही हस्तक्षेप केला विकासजी, मी त्यातही हस्तक्षेप केला. तुम्हालाही पुरेशी संधी दिली. एका मर्यादेच्या पलीकडे आपल्याला या गोष्टी टाळायला हव्यात. ते अजूनही ते बोलतायत. विकासजी, तुम्हाला त्यांची चर्चा सदावर्तेजी, चर्चा होत राहणार. सदावर्तेजी. सिंचन घोटाळा आम्ही आदर्श सारख्या गोष्टींना आम्ही भाव देत असतो. सदावर्तेजी, आपल्याला मुद्दा भरकटू द्यायचा नाहीये. सदावर्तेजी, आपल्याला मुद्दा भरकटू द्यायचा नाहीये. विकास लवांडेंच्या उत्तरासाठी आपण या चर्चेत मी तुमचं उत्तर थांबवतोय. सदावर्तेजी, 1 मिनिट ऐका. सदावर्तेजी, विकास लवांडे काय म्हणतायत ते ऐका. आपण मुद्द्याला चिकटून राहूयात. विकास लवांडेजी बोला. त्यांचं होऊ द्या, सगळा वेळ त्यांना द्या. नाही, आता ते मी ठरवणार आहे. मी तुमच्या सल्ल्यासाठी धन्यवाद देतो. आता तुम्हाला मी बोलायला सांगतोय, तुम्ही बोला. असली माणसं तुम्ही चर्चेत आणून कशाला वेळ घालवता एकमेकांचा? आपण आता हे कसं तुम्ही ठरवू शकता की आम्ही कोणाला बोलवायचं, कोणाला नाही बोलवायचं? ही मानसिकता आहे तुमची. हे तुमचा पांढरा चेहरा जे शरद पवार बोलले ना की नाना पाटोले लहान, ही तुमची मानसिकता आहे. असले माणसं म्हणजे कसले माणसं? उत्तर द्या. असले माणसं म्हणजे कसले माणसं? हसू येत आहे नाना पाटोलेला लहान जातीचं म्हणण्यासाठी. ही तुमची मानसिकता आहे. विकास लवांडेजी, आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवं. अशा प्रकारचे कोणतेही हीन वक्तव्याचे प्रयोग इकडे नको. मी तुम्हाला मुद्द्यावर या अशी विनंती 3ऱ्यांदा करतोय. विकासजी, आपण मुद्दा मांडा आपला. नाही, मला असल्या लोकांशी मला बोलायचं नाहीये. नाही, अहो, तुम्हाला त्यांच्याशी चर्चा नका ना नियंत्रित बोलू. करता येत नाही. तुम्ही anchor महाराष्ट्रातल्या म्हणून fail आहे. प्रेक्षकांशी तुम्ही संवाद anchor म्हणून साधताय. fail आहात. तुम्ही अँकर म्हणून फेल झाले या चर्चेत. विकासजी, तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांशी संवाद साधताय. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तुम्ही मुद्द्यावर येऊन बोला.
मी बोलत असताना काय बोलतात, किती गलिच्छ बोलतायत तुम्हाला कळतं का? विकासजी मी त्यांना थांबायला सांगितलंय. त्यांचा माईक बंद करा आधी. त्यांचा विकासजी mic मी आधी बंद त्यांना करा. थांबायला सांगितलंय. तुम्ही त्यांचा मुद्द्यावर mic येणार बंद आहात करत का? असाल तर मी बोलतो. विकासजी मी त्यांना थांबायला सांगितलंय, तुम्ही बोला ना. त्यांचा आवाज आता ऑन एअर नाहीये. त्यांचा आवाज ऑन एअर नाहीये. मी गुणरत्न सदावर्तेजी आपल्याला विनंती करतो, आपण थांबा. एकदा विकासजींचं मुद्द्याला धरून असलेलं उत्तर सुरू होऊ द्यात. सदावर्तेजी माझी विनंती आहे आपल्याला, आपण थांबा. एकदा विकासजींचं बोलणं सुरू होऊ द्या, त्यांना मुद्द्याला धरून बोलू द्या, नाहीतर असाच वेळ या सगळ्या चर्चेचा निघून जाईल. थोड्या वेळापूर्वी आबासाहेब पाटलांनी काही आक्षेप नोंदवले होते, त्याची उत्तरं विकास लवांडे देणार आहेत. विकासजी बोला. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे की काही लोकांची पोटदुखी आहे हे निष्पन्न झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. दुसरी गोष्ट, जे आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा चालू आहे, मराठ्यांचा द्वेष करणारे गुणरत्न सदावर्ते, आज कुठल्याही मराठा मुलाला जर विचारलं तर गुणरत्न सदावर्ते हे ओतप्रत भरलेलं व्यक्तिमत्व आहे, ज्याला भाजप स्पॉन्सर करतंय. आणि ते असे काहीही आकांड तांडव करून ओतप्रत भरलेले व्यक्तिमत्व प्रदर्शित होते. यांच्या विकासजी- मुद्द्याकडे मी लक्ष देऊ इच्छित नाही. ठीक आहे त्यामुळे त्यांनी विकासजी, ते आरोप विकासजी हे- आपल्या भावना झाल्या का मांडून? आपण आबासाहेब पाटलांनी मांडलेल्या कृपया आक्षेपावर बोलणार आहात का? आबासाहेब पाटलांनी थोड्या वेळापूर्वी जो आक्षेप नोंदवला की ताजा शासनादेश हा मराठ्यांवर अन्याय करणारा आहे, 9 सप्टेंबरच्या नंतरच्या कुठल्या नियुक्त्या एसीबीसी अंतर्गत राहणार आहेत, त्याच्यावर उत्तर द्या कृपया. 9 सप्टेंबर 2020 पर्यंत ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्या निवडी ह्या कायम राहणार आहेत. त्यानंतर एसीबीसी आरक्षण हे अडचणीत आलेलं आहे. एसीबीसी आरक्षण राहिलेलं नाही. त्यामुळे आज जी जाहिरात निघालेली आहे एमपीएससी मार्फत, ही जाहिरात ही नवीन आगामी जागांसाठी आहे, हे झालेल्या परीक्षांसाठी नाही. त्यामुळे 9 सप्टेंबर 2020 पर्यंत ज्यांची निवड झाली त्यांना कुठलीही अडचण नाही, त्यांची त्या पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा, गेले 5 वर्ष एकही जागा भरलेली नव्हती. सर्व मराठा काय सगळ्या प्रवर्गातले मुलं एमपीएससीचा स्टडी करत होते. आज जागा भरण्यासंदर्भात जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये आता सर्व विद्यार्थी खुश आहेत. जाहिरात निघाली, आज हजारो जागा भरल्या जाणार आहेत. पोलीस भरती होणार आहे, एमपीएससी तर्फे जागा भरल्या जाणार आहेत. याचा निश्चित सर्वांना फायदा होणार आहे. आणि ईडब्ल्यूएसच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि गरीब मराठ्यांना फायदा होईल, श्रीमंत मराठ्यांना फायदा होणार नाही. परंतु गरीब मराठे जे आहेत, दारिद्र्य खालचे लोक आहेत, यांना ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून निश्चित फायदा त्याच्या स्वरूपात काही ना काहीतरी होणारच आहे. लवांडेजी आपल्याला आबासाहेब पाटील सल्ला देत आहेत की अभ्यास करून बोला, ते असं का म्हणतायत विचारूयात. आबासाहेब 1 मिनिटाचा वेळ आहे, मर्यादित वेळ आहे. मुळात प्रसादजी 9 सप्टेंबरच्या पूर्वी ज्या निवड प्रक्रिया झालेल्या आहेत त्या संदर्भात मी आता मुद्दा मांडला की ईडब्ल्यूएस आणि खुल्या वर्गाच्या त्या घोळामध्ये सगळे विद्यार्थी एससीबीसीचे बाद झालेले आहेत. त्यांना ते त्या निवड झालेलं प्रतिनिधित्व मिळत नाही एससीबीसीचं. आणि आता जे लवांडे सांगतायत की पुढे येणाऱ्या परीक्षे संदर्भामध्ये आता जाहिराती निघतील, त्याचा संदर्भ देत आहेत. तो संदर्भ पुढे आहे, त्याच्यामध्ये एससीबीसी येणार नाही ते आम्हाला माहिती आहे. परंतु ज्या परीक्षा संदर्भात ज्यांनी फॉर्म भरले होते एससीबीसीच्या अंतर्गत, ज्यांनी पुढे परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत, ते विद्यार्थी तुम्ही कुठे टाकणार आहात? त्याच्या परीक्षा व्हायच्या आहेत, काही जणांची परीक्षा झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश झाल्यानंतर कसे घेणार आहात तुम्ही मुख्यमंत्री झाला तर घेऊ शकता का? काय बोलताय तुम्ही मुख्यमंत्री झाला तर कसं काय घ्यायचं बोलताय सांगा. मी मुख्यमंत्री सांगतो, मी सरकारला सांगतो कसं घ्यायचं ते तुम्ही सांगा. अहो तुमच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही विचारा, मला काय विचारता? तुम्ही तुमचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देत असाल तर मी त्याचा पाठपुरावा करतो. कसं घ्यायचं ते सांगा. तुमच्या मुख्यमंत्र्याला विचारा, तुमच्या उपमुख्यमंत्र्याला विचारा, तुमच्या अशोक चव्हाणला विचारा. जर ज्यांची जात अवैधता झालेली आहे, कास्टमध्ये इन झालेलं आहे, सुप्रीम कोर्टाने काढलेली लोक, त्यांना तुम्ही अधिसंख्य पदावर घेता. कुठल्या नियमाने घेता सांगा मला तुम्ही. कोणत्या नियमाने घेतले तुम्ही पोरं? आज काल सुद्धा 13 तारखेला जेर निघालेला आहे. आणि आमच्या 2100 पोरं समाजावर होतात, 7,500 लोक भरले आणि ते परत खुल्या वर्गात टाकणार आहे तुम्ही. त्याचं उत्तर देतो का तुम्ही आता मला? बोलायला सगळ्याला येतं, दुखतं येतं. पोरं आमचे 42 पोरं गेलेले, त्याला जबाबदार तुम्ही लोक आहेत, तुमच्यासारखे राजकारणी लोक आहेत. ठीक आहे आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. आबासाहेब वेळेची मर्यादा आहे. विकास लवांडेंना त्याचं उत्तर द्यायची संधी देऊयात. विकासजी, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल हा आपण पुन्हा पुन्हा सांगतोय, हा दुर्लक्षित करून एसीबीसी आरक्षण रद्द झाले हे दुर्लक्षित करून जर कोणी चर्चा करणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. हा भाबडेपणा आहे. मराठ्यांना भडकवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक बोलत राहतील.
परंतु ज्या जागा गेले 5 वर्ष फडणवीसांनी भरल्या नव्हत्या, मागच्या 5 वर्षामध्ये एकही सरकारी नोकरी भरली गेली नव्हती. आज त्याची पोलीस भरती होणार आहे, एमपीएससीच्या अंतर्गत जागा भरल्या जाणार आहेत. या सर्वाचा विचार करून आज मराठा असतील, ओबीसी असतील, सर्व प्रवर्गातल्या लोकांना आता सरकारी नोकरीमध्ये संधी निर्माण करून दिलेली आहे महायुती सरकारने. याचा फायदा निश्चित सर्वांना होणार आहे. आबासाहेब पाटलासारखे काही ठोकताळा बोलणारे ठोक मोर्चा काढून ठोक बोलून उपयोग नाही. आबासाहेब पाटील ठोक बोलून उपयोग नाही. काही तुमची संघटना टिकवण्यासाठी, मराठ्यांचं नेतृत्व करण्यासाठी ओढून काढून काही बडबड करू नका. विकासजी आणि आबासाहेब पाटील, काही बडबड करू नका. विकास लवांडे, आबासाहेब पाटील दोघांनी थांबा. मला गुणरत्न सदावर्तेंना एक प्रश्न विचारायचा आहे, तांत्रिक आहे, ज्याच्या संदर्भात तुमच्या दोघांकडूनही उत्तर येत नाहीये. मला त्या संदर्भातला एक तांत्रिक आणि कायदेशीर खुलासा घ्यायचा आहे, तो गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून. सदावर्तेजी, वेळेची मर्यादा आहे, आपण पटकन उत्तर द्यावं. सदावर्तेजी, एका गोष्टीचा खुलासा करा, मराठा आरक्षण जोपर्यंत अस्तित्वात होतं तोपर्यंत ज्यांना नियुक्त्या देणं अपेक्षित आहे, जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना नियुक्त्या मिळाल्याच्या नंतर मार्ग सुकर होईल का त्यांच्या नोकरीचा? त्यांच्याही नियुक्त्या आतापर्यंत रखडलेल्या आहेत. मी अगदी 2 सेकंदामध्ये उत्तर देतो अगोदरचं. आणि ही शूद्र जातीय मानसिकतेतून त्यांनी माझ्यावर विकास लवंडेने आरोप केले, ते चुकीचे आहेत. आणि मी असं म्हणेल की जे नाना पाटोले सदावर्तेजी, आपल्याला मुद्द्याला चिकटून राहायचं, वेळेची मर्यादा आहे. सदावर्तेजी, मुद्द्याला चिकटणं गरजेचं आहे, वेळेची मर्यादा आहे. शरद पवार, नाना पटोलेचं स्टेटमेंट झालं ते एक. आणि दुसरं की मला म्हणतायत ना ते भाजपचे, जर शरद पवार जर भारताच्या पंतप्रधानांना बारामतीत भाजपची सुपारी घेऊन लढत आहेत. सदावर्तेजी, लागलेली आहे. तुमची ऍडव्होकेट डिग्री केलेली आहे आणि ऍडव्होकेटच्या जागेवर मराठा दिवशी असं तुमच्या पुढे नाव लागलेलं आहे. सदावर्तेजी आणि तुमच्या पुढे मराठा दिवशी असंच उपाधी लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये. अहो, भारताच्या पंतप्रधानांनी शरद पवारांनी भारताच्या पंतप्रधानांनी तुमच्या पुढे मराठा तुमच्या पुढे फक्त विकास लवांडे आणि गुणरत्न सदावर्ते, आपल्याला विषयाला वेळेची मर्यादा आहे. मला विकास लवांडे आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. मी सदावर्तेंना जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपणही द्यावं. 30 सेकंद मी आपल्याला देतो. अत्यंत वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळा. ज्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण अस्तित्वात असताना नोकऱ्या देणं गरजेचं होतं त्यांनाही अद्याप नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, त्यांना कधी देणार आहात नोकऱ्या? सर्व मराठा असतील, ओबीसी असतील, एससी एसटी असतील, सर्व प्रवर्गातल्या जागा भरण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. जो गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीसांच्या काळामध्ये एकही सरकारी नोकरी घेतलेली नव्हती. सरकारी जागा मागच्या 5 वर्षात भरलेल्या नव्हत्या. त्या आता जागा सुरू झालेल्या आहेत. महाविकास आघाडीने मराठाच्या संदर्भामध्ये कुठलेही प्रश्न प्रलंबित ठेवण्याचं धोरण अजिबात नाही. मराठ्यांच्या संदर्भात सर्व सकारात्मक निश्चित लाभ मागच्या 5 वर्षातला सगळा बॅकलॉग आता भरला जाणार आहे. ठीक आहे. थोडक्यात काय विकास लवांडेजी, थोडक्यात काय आहे तर रामराज्य येणार आहे. ते जेव्हा येईल तेव्हा ते खरं मानायचं. सदावर्तेजी, एक पटकन मुद्दा आहे. आता आरक्षण अस्तित्वात असेपर्यंत जे नोकरीसाठी पात्र होते त्यांना लवकरात लवकर नोकऱ्या देणं हाच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखणं आहे का? पटकन 30 सेकंदात कृपया, इतर काही बोलू नका. विकास लवंडे, अजित पवार, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. करू नका. तुमचा मराठा द्वेष महाराष्ट्राला दिसतोय. तुमचा मराठा द्वेष किती आहे ते महाराष्ट्र पाहतोय. तुमचा मराठा द्वेष माफ करा, तुम्हाला दोघांना कदाचित वेळेची मर्यादा लक्षात येत नाहीये. मला ती लक्षात येते आहे. तुमच्या दोघांचेही आवाज मला केवळ आणि केवळ वेळ मर्यादेपोटी कमी करावे लागतात. मला माफ करा. आपण या प्रश्नांची उत्तरं ज्या बाबतीत प्रश्न विचारून विकास लवांडे आणि गुणरत्न सदावर्ते यांना बोलतं करू पाहत होतो त्यांच्याकडून ती समाधानकारक आत्ता मिळालेली नाहीत. चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं हे लक्षवेधीतली ही या विषयावरची चर्चा आपण इथेच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.